उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम आता प्रत्यक्ष धरणांवर सुद्धा दिसायला लागलाय। कारण की धरणांची पाणी पातळी वेगाने वाढतेय। नदी पात्रामध्ये बसवलेले मोटार पंप, केबल आणि पाईप वाचवण्यासाठी शेतकरी युद्ध पातळीवर कामाला लागलेत। एका बाजूला वाढत्या पाण्याच्या मुळे धावपळ, तर दुसऱ्या बाजूला धरण लवकर भरून वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटावा अशी विठ्ठलाचरणी शेतकऱ्यांनी प्रार्थना केली आहे। पुणे शहराच्या ठिकाणी होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणामध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढू लागली आहे। तर आता आपण पाहू शकता की उजनीच्या पट्ट्यामध्ये शेतकऱ्यांची लगबग चालू झाली आहे। उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये बसवण्यात आलेले मोटार पंप हे शेतकऱ्यांकडून आता वरती घेण्यास सुरुवात झाली आहे। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी काही शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। काय सांगाल? पाऊस उजनी घाटात 2 दिवसात भरपूर पाऊस झालेला आहे। आमच्या शेती पंपाला पाणी लागलेलं आहे। पाऊस ही झाल्यामुळे सर्व शेतकरी आम्ही आनंदित आहे। आमच्या कुणाचे 10 एकर 5 एकर केळी, ऊस, डाळिंब आहे। या उजनी धरणावर आमचं क्षेत्र सर्व अवलंबून आहे। पाऊस झाल्यामुळे अतिशय आम्ही आनंदात आहे। इथून पुढे उजनी लवकरच भरेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तर आणखी काय आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्यासोबत आपण बातचीत करूया। काय सांगाल? अतिशय आनंद होत आहे। गेल्या महिन्यामध्ये फक्त 6 तास लाईट होती, 6 तास बी कमी झाली असती। ह्या 5-6 दिवसात पुणे जिल्ह्यात पाऊस झाल्यामुळे इंद्रायणी, पवना नद्यावरनं भरून आलेले आहे। त्याच्यामुळे पाणी भरपूर वाढत आहे। आम्हाला इतका आनंद होत आहे की आमचा वर्षभराचा जी उदरनिर्वाह आहे ह्या उजनी धरणावरच आहे। त्याच्यामुळं लवकरात लवकर धरण भरावे अशी विठ्ठलाला मी साकडं घालत आहे आणि आनंद होत आहे। मोटर पंप वरती घ्यायची आता तुमची लगबग हो. चालू आहे। काय सांगाल याबद्दल? मोटर पंप हे अचानक रात्रीत पाणी वाढल्यामुळं ही वर घ्यावं लागतंय। त्याच्यामुळं 2, 4, 5 माणसं आणून ही वर घ्यावं लागतंय। कॅबला पायपा ही पूर्ण वर घ्यावं लागतं त्या मोटर। तर आपण पाहू शकता की या ठिकाणी शेतकऱ्यांची आता लगबग चालू असल्याची पाहायला मिळत आहे। तर उजनीहून विशाल भोंग, पुढारी न्यूज।